एक काळ होता, कडक उन्हात पाय भाजत फिरायचो, प्रत्येकाच्या दारात जायचो आणि शेणी मागायचो. तो काळ म्हणजे काळच होता. आजही त्या दिवसांची जर आठवण झाली ना की असं वाटतं परत ते लहानपण यावं आणि प्रत्येकाच्या दारात शेणी मागत फिरावं. शिमगा आठवडाभर अगोदर आमची फिल्डिंग लागायची की कुणाच्या शेणी किती आहेत आणि कुठनं उचलून आणायच्या आणि कशा आणायच्या. मग एक डील ठरली जायची आणि त्यावेळी आम्ही सगळे एकत्र येऊन शेण्या गायब करायचो. मागितलेल्या वेगळ्या, चोरून आणलेल्या वेगळ्या आणि पैशाने विकत आणलेल्या वेगळ्या. 5-5 फुटाचे आम्ही थर लावून ती शिमग्याची होळी करायचो. ते दिवस म्हणजे दिवसच होते. कदाचित हे सण सुद्धा लुप्त होत राहतील कारण मोबाईलचं युग आहे. पण आम्ही ही प्रथा मोडू देणार नाही. तर नमस्कार मित्रांनो, आमच्या गडिंग्लजच्या नाराबोळ गल्लीमध्ये अजूनही 100 वर्षापूर्वीपासून ही होळीची परंपरा अजून आहे तशीच चालू आहे. आम्ही इतर दिवशी नाही भेटलो तरीही या होळी दिवशी आम्ही एकत्र येऊन होळीचा आनंद घेतो. आणि आम्ही लहानपणीच्या होळीची आठवणी आम्ही एकमेकांना शेअर करतो. ही आमची कॉमेडी जोडी कशी आहे बघा, कायम चेष्टा करत राहतात. आज पण या गल्लीतल्या आज्या आमच्या लहानपणीच्या गोष्टी सांगून आम्हाला ओरडतात. आणि आता सर्व गल्लीतील महिला एकत्र येऊन या होळीची पूजा करतात आणि नारळ फोडले जातात. आणि आत्ताच्या मुलांची बोंबलायची नवीन पद्धत आम्ही आजही किती मोठे झालो असलो तरीही या दिवशी आम्ही होळीच्या गोल फिरून बोंब मारतो. तरी किती वर्षी परंपरा चालू आहे? होळीची किती वर्ष परंपरा चालू आहे? मी सांगायला नाही देता मला उद्योगापासून इच्छित होता. तर तुम्ही लहानपणापासून त्या जन्माच्या आधीपासून चालू आहे ही परंपरा? व त्यानंतर होळीचा प्रसाद सर्वांना वाटला जातो. आणि आजही खोबरे आणि चिरमुऱ्याची टेस्ट लहानपणीची आठवण करून देते. तर मित्रांनो, आमच्या नारळ गल्लीतील होळी कशी वाटली कमेंट करून सांगा. धन्यवाद.